Good morning. So the new day has started. आज काय स्पेशल? सो नायसा गेली स्कूलला आणि आज आम्ही काहीतरी प्लॅन केला आहे. सो काय आहे? सनीला फार इच्छा आहे आम्हाला तिथे न्यायची. हां, म्हणजे तिथे जायची इच्छाच होती, पण अजून काय एक छान रिझन मिळालंय एक्सप्लोर करायला. सो अच्छा असं म्हणे कारण आपण जाणारच होतो पावसाच्या लोकेशनला आम्ही जाणारच होतो, पण तिथे अजून पुढे आणि पुढे पाऊस हे होण्याच्या आधी एकदा विजिट झाली. कंटिन्यूअस पडतोय 3 days पासून. मुंबईमध्ये तर भरपूर पाऊस पडतोय. रात्रीचा पडतो ऍक्च्युली जास्त नाही. त्या दिवशी आम्ही गेलेलो ना आई मी सुनीताई, तर पनवेल टू खारघर एवढा पाऊस आणि त्याच्या पुढे काही पाऊस नाही, एकदम शांतता. त्या दिवशी तसं सांगितलंच आहे की मुंबईमध्ये पाऊस खूप पडणार. सरप्राईज काय सांगा मला. बोलते सरप्राईज काय सांगा. आले कोण आलं? आज बाबा झाले सरप्राईज. बाबाला सुट्टी. आज का लेट झाला ना एवढा? कुठे लेट झाला? ट्रॅफिक सगळ्यांना विचारते तुम्हाला पण आज तो हा ड्रेस काय घातला दुसरा? आणि तो कपडे किती खाल्लं? चला तुला पण बाहेर जायचंय ना, तुझ्या जबरदस्ती माझ्याकडून मागून घेते. ही बॅग दे प्रत्येक वेळेला. चल अर्धा तास आराम करा. सो हेच आता आम्ही चाललोय थोडंसं ग्रूमिंगसाठी, म्हणजे माझी हेअरकट करायची आहे. सो रचना मला घेऊन चालली तिच्याच हेअर ड्रेसरकडे. सो फॉर प्रॉपर हेअरकट. सो लेट्स गो. चलो लेट्स गो. हो चला. सो मी तुझ्या गाडीसाठी मागवले अगारोचं हँड हेल्ड व्हॅक्यूम क्लीनर मॉडेल रॉयल. तर माझ्या गाडीसाठी तर ऑलरेडी माझ्याकडे आहे. मी विचारले सनीसाठी पण अजून एक मागवते, पण त्याला ना खूप हँडी गोष्टी आवडतात, जास्त स्पेस नाही घ्यायला पाहिजे असं मला. सो ही एक लॉंग ट्यूब आलेली आहे. हा एक मल्टीपर्पज ट्यूब आहे आणि एक छोटंसं ब्रश आलंय. हे आपण ह्याला ब्रश ह्याला इथे आपण लावू शकतो. आणि ही आहे ती मेन मशीन. एकतर आपली बॉटल कशी असते सेम तशीच आहे. ह्याच्यात ना 2 हेपा फिल्टर्स आहेत. सो ड्युएल आहे, ह्यात 2 सक्शन मोड्स आहेत. आणि बेस्ट पार्ट म्हणजे ह्याचा आवाज खूप कमी येतो आणि इझी आहे. जर आपल्याला क्लीन करायचं असेल तर आपण हे इकडून काढून किंवा इकडचं ओपन करून प्रॉपरली हे क्लीन करू शकतो. लॉक सिस्टम सुद्धा खूप सोपी आहे. जस्ट हे आपल्याला असं लॉक करायचं आहे. ह्या डिस्प्लेवरती आपल्याला समजतं की किती पर्सेंटेज बॅटरी आता रिमेनिंग आहे. आणि हे इकडे जे तुम्ही बघताय दिस इज लाईक अ ब्लोअर. म्हणजे जेव्हा आपण क्लीन करू ना कोणताही कचरा असेल त्याला इझिली इकडनं असं ब्लो करू शकतो. हा ऑन ऑफचं बटन आहे ज्याने हे स्टार्ट झाली. हे आहे टॉर्च. म्हणजे जर काळोखात तुम्हाला जसेल दिसत तर तुम्ही हेच ऑन करू शकता. हा ब्रश तुम्ही एक लावू शकता. याने बेस्ट म्हणजे मी असं नाही म्हणते की फक्त कारच क्लीन करू शकतो. आपल्या जे विंडोज आहेत ना किंवा घरातले कुठे कोपरे बिपरे असतील ते सुद्धा तुम्ही इझिली क्लीन करू शकता. जेव्हा ह्या ब्रशची गरज नसेल तर इकडे फक्त हा जो एक बटन आहे तो प्रेस करायचा आहे आणि पाठीमध्ये येऊन त्याला लॉक करायचं आहे. कन्व्हिनियंट आहे. ह्याची सक्शन पॉवर जे आहे ते 13 kP आहे आणि ह्याचं मोटर पॉवर जे आहे ते 100 वॉटचं आहे. सो मी तुम्हाला हे आता यूज करून दाखवते. आणि येस इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक चार्जिंग आपलं C टाईप सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. इकडे या सेक्शनमध्ये आपल्याला ते चार्ज करायचं आहे. तुम्ही मॅक्झिमम टू मिनिमम असं सुद्धा सेटिंग करू शकता. सो तुम्ही बघू शकताय की बऱ्यापैकी जे कचरा आहे ते ह्यात कलेक्ट झालेलं आहे. तुम्हाला सांगितलं हे मल्टीपर्पज ब्रश आहे. म्हणजे ह्याच्यावरती हा आपण छोटासा ब्रश लावून सुद्धा क्लीन करू शकतात. मला तुम्ही विचारता का हा ब्रश लागतो कुठे एक्झॅक्टली. हे जे पाठीमागचं ब्लोअर आहे ना तिथे तुम्हाला फक्त हे असं इथे फिक्स करायचं आहे
आणि इकडनं स्टार्ट करायचं आहे आणि तुम्हाला क्लीन करायचं आहे. आणि प्लस जर इन केस तुम्हाला बलून वगैरे फुगवायचं असेल तर तुम्ही बलून सुद्धा फुगवू शकता. सो मी तुम्हाला ह्याचं जे ब्लोईंग पॉवर आहे ते दाखवते. हा एक ड्राय व्हॅक्यूम आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली. सो जर हे तुमच्या गाडीत असेल आणि तुमचे किड्सच्या काही गोष्टी असतील लाईक ट्यूब वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही इझिली ह्याला ग्लो करू शकतात. म्हणजे किती किती हँडी झालं आहे. विंडोज मधली जी धूळ असते ती आपण या छोट्या ब्रशच्या हेल्पने क्लीन करू शकतो. सो तुम्ही हे इथे असं ठेवू शकतात गाडीत. खूपच पोर्टेबल आहे जसं मी म्हटले, म्हणून तुम्ही कुठेही याला चार्ज करू शकतात गाडीत सुद्धा. सो चला मग फायनली आम्ही निघालो आहोत आणि आफ्टर अ लॉंग टाइम मी या गाडीत बसलीये. मला आठवतच नाही लास्ट टाइम मी कधी बसलीये. आमचं भाग्य. फायनली डन विथ द हेअर कट आणि छान केलंय, चांगले आपले. सो आता आम्ही चाललोय घरी, फ्रेशन अप होतो आणि परत म्हणजे सनी फ्रेशन अप होईल. मला खूप भूक लागली. पहिले जेवूया, आपण जेवूया आणि मग निघूया. स्नॅक्स घेते. हो नाहीच आहे. सर्वांबरोबर शेअर करायचा. पटेटो आहे बस झालं आता एवढंच. चला घ्या. झाली आहे. चल आहे आयसा मिळाली सर. सगळं रेडी तयारीमध्ये एकदम. स्टिक आहे. फ्रॉक्स घाला. ती खाली 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 पायापर्यंत जाते. ती परत वरती परत खाली. नाही बस आजी आणि नात मॅचिंग झाले. हो आज एकदम मॅचिंग झालंय तुमचं दोघींचं. परफेक्शन. बरी आहे सीमाई. बरी सर्दी झाली. तिला माहित नव्हतं तू येणार आहे. मला बोलते आजीला फोन करून सांग शेंगा आणायला. आता शेंगा विसरली मी. असं आजीचं रिएक्शन म्हणजे पक्का आजीने शेंगा तिची आज चादर विसरली. थंडी वाजते. चादर विसरली. धुवायला टाकली त्याची झाली. नाही असं याच्यावरती चादर. हे बघ नॅपकिन. नॅपकिन ठेव ना बाळा. नॅपकिन तयार दिले तुला. आणि मग हे काय ते पिशवी. याची ती पिशवी उलट्या साईडनेच उघडत होती. काय हार्ट आहे. हे खाते नाही सा. काय शी आहे. छान. फोन का नाही केला ग मला. मी बोलली तिला चला मग व्हिडिओ कॉल करू. फोन तर फोनवर बोलत पण नाही. फोन पण नाही केला. चल शाणे बोल. ती कशी ओ नाना
ज्ञाना लगेच ज्ञानाला बोलली ना बाबा हसते. किती रात्र दोघी बोलत होत्या ज्ञाना आणि नाहीसा. बोलली ती मला रात्री फोन केलेला ना. ओ ज्ञाना काय आणलं काय आणलं. फायनली खूप 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 पावसात आम्ही पोहोचलो लोणावळा. खूप लोकांनी कदाचित पाहिलं असेल, लोणावळ्यात कारवी फ्लावर्स असे आले आहेत आणि असं म्हणतात की ते 7 वर्षात एकदा येतात ते. आणि ऑन द वे जसं आम्ही एंटर झालो वरती जिथे आपलं लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट आहे, लगेच ते स्टार्ट झाले. तुम्हाला तुम्ही जर याल तर तुम्हाला बघायला मिळेल साईडला सगळे येलो फ्लावर्स येतात, पण आम्हाला बघायचं आहेत पर्पल फ्लावर्स. म्हणून मग आता आम्ही इथे पोहोचलो आहोत. पाऊस आहे, बऱ्यापैकी पाऊस आहे, बट खूप सारी लोक आलेत आणि खूप सारे लोक लाईक पावसाबरोबर ते सगळं काही मस्त एन्जॉय सुद्धा करतायत. सो लेट्स गो. तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच. दोघी आया एकदम उत्सुकता आणि सगळ्यात जास्त उत्सुक ही पोरगी. चला लेट्स गो. फ्लावर बघायचे आहेत ना सगळ्यांना नाश्त्याला. सुरुवात झाली फक्त. आम्ही खूप हे मस्त खाली रील काढलं, फोटो काढले. मला पहिलं वाटलं की खूप स्लीपरी असेल, बट एवढं नाही. बट स्टील मेक शुअर जर तुम्ही आलात तर खूप सावकाशाने या. बट खूपच छान आहे. तुम्ही जिथे जाल ना तिथे असं आपण इझिली चालू शकतो, असं काही नाही घाबरण्यासारखं वगैरे. नाहीसं आई हे तर पोहोचले पण वरती, बट ट्रस्ट मी पाऊस पडतोय बट स्टील इट फील सो गुड. आणि आता फॉग पण आले बघ तिथे. हा आता इथे हळूहळू इकडनं येल्लो दिसतोय. कपडे बदला छान वाटलं आम्हाला इथे. एवढ्या वर्षात आम्ही पहिल्यांदाच आलो. कारवीच्या फुलांचं पठार पाहिलं आणि खूप सुंदर येलो आणि कुठली पर्पल.
खूप छान होतं, खूप मला असं मस्त वाटतं वाटलं. खूप पाऊस पडल्यामुळे ती थोडीशी कोमजली, पण सकाळच्या टायमात आलात ना तर ते अजून छान वाटलं. आता तो धुकं पण आलं, पाऊस पण होतं, पण आम्ही तरी खूप लेट आलोय ना त्या मनाने. तरी बऱ्यापैकी आपण मस्त एन्जॉय केलं. कळ्या आहेत उद्या त्या फुलतील. मेन म्हणजे बघता आलं आपल्याला, असं नाही की काय बघितलं. उन्हाळ्यात ते जरा हे हो नाही सर, इकडे नाही जायचं, इकडे. 7 वर्षात एकदा आले आणि आपल्याला बघता आलं, ती मोठी गोष्ट. आता आम्ही एवढ्या वर्ष येतो, सनी पण इथे होता, संदीप हे पण नाही, आपली स्वीटी पण होती, पण कधी आम्ही आलो नाही. ही पहिलीच वेळ असेल आमची. ते आधी अवेअरनेस नव्हतं ना, थोडं माहिती तेच नाही. म्हणजे सोशल मीडियामुळे लोकांना पोहोचतंय की असं पण काहीतरी आहे. असं इकडून सो काल ब्लॉग एंड करायला मिळाला नाही. सो काल आम्ही ज्या लोकेशनवर गेलेलो ते ॲक्च्युअल दॅट इज नॉट द एक्झॅक्ट लोकेशन. ॲक्च्युली आम्ही जेव्हा इकडनं निघालो ना तेव्हाच खूपच पाऊस स्टार्ट झालेला. आणि माहितीच असेल की काल मुंबईमध्ये, मला वाटतं मुंबईच नाही पण नाशिक, पुणा इथे सुद्धा खूप पाऊस पडला. म्हणजे मुंबईमध्ये तर एवढा पाऊस पडला ना की लिटरली स्टेशन्सवर, स्टेशनच्या बाहेर पाणी साठलेलं. म्हणजे ट्रॅक्सवर आणि स्टेशनच्या बाहेर वगैरे रस्त्यांवर पाणी साठलेलं, एवढा पाऊस पडून गेला. आणि आम्ही ऑलरेडी निघालेलो, तर म्हणून आम्हाला परत येता पण नव्हता येत. आणि जेव्हा आम्ही लोणावळ्याला पोहोचलो, मला वाटतं 5 वाजताच एवढा काळोख झालेला ना, आणि धुकं सुद्धा आलेलं. म्हणून जसं टायगर आणि लायन्स पॉईंट हे झालं, म्हणजे आम्ही पास झालो, त्याच्यानंतर आम्हाला थोडेफार गाड्या दिसले. सो वी थॉट की तोच लोकेशन असेल, कारण 4 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवर आहे ते. आणि म्हणून मग आम्ही इमिडिएटली तिथे उतरलो. आणि मग हळूहळू धुकं वगैरे ते सगळं वाढायला लागलं. जर आम्ही अजून थोडंसं पुढे गेलो असतो ना तर मग लेट झालं असतं, आम्हाला ते सुद्धा बघायला नसतं मिळालं. म्हणून मी सजेस्ट करेल, जर तुम्ही इनकेस जात असाल तर अजून थोडंसं पुढे जा, जे पूर्ण ओपन स्पेस आहे आणि सुंदर आहे, ते बघण्यासारखं आहे. आम्हाला जर इनकेस चान्स मिळाला परत एकदा तर आम्ही सुद्धा नक्की जाऊ. सो ते फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच तुम्हाला बघायला मिळणार आहे. खरंच ती जी ब्युटी आहे ना ती खूपच अमेझिंग आहे. फक्त सगळेजण आपापली काळजी घ्या. जसं मी म्हटलं की स्लिपरी नाही आहे, बट स्टील मेक शुअर की तुम्ही प्रॉपर फुटवेअर घालून जा, कारण खूप वॉकिंग म्हणजे खूप वॉक करावं लागतं तिथे. बट छान होता एक्सपिरियन्स आमचा. दोघी आईंनी सुद्धा एन्जॉय केलं आणि काहीतरी असं नवीन बघायला मिळालं. फोटो आम्हाला एवढे क्लिक नाही करता आले, कारण जसं मी म्हटली की पाऊस थांबला एका पॉईंटनंतर, पण एवढा फॉग ना, आणि त्या फॉगमुळे प्रत्येक फोटो हा ब्लरच दिसत होता. मग कोणताही कलर असं एकदम विजिबल नव्हता. ॲटलीस्ट येलो कलर एकदम छान दिसत होता. बट जे ते पर्पल फ्लावर्स आहेत त्याच्यासाठी खास लोक जात आहेत. आणि खूप ट्रॅफिकसुद्धा होती पुढे, म्हणजे लिटरली एवढ्या गाड्या येत होत्या. म्हणून आम्हाला जिथे मिळालं स्पॉट आम्ही तिथेच थांबलो आणि मग तिथेच बऱ्यापैकी थोडंफार आम्ही एक्सप्लोअर केलं. खूप अमेझिंग होतं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो पीपल स्टे ट्यून्ड.